हॅलो किड्स, वेलकम टू माय चॅनल मराठी CBSE या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मराठी CBSE हा एक असा कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण CBSE पॅटर्नचं मॅथ्स मराठीमध्ये समजून घेणार आहोत। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ॲडिशन ऑफ सिंगल नंबर्स यूजिंग ऑब्जेक्ट्स। आता आज आपण पाहणार आहोत सबस्ट्रॅक्शन ऑफ सिंगल नंबर्स यूजिंग ऑब्जेक्ट्स। ॲडिशन म्हणजे काय होतं? ॲडिशन म्हणजे एकत्र करणे, जोडणे, मिळवणे। तसंच आता सबस्ट्रॅक्शन म्हणजे डिफरन्स म्हणजे फरक। आता हे एक्झाम्पलने समजून घेऊया आपण। सपोज तुमच्याकडे 5 बॉल्स आहेत आणि त्यातले 3 बॉल्स तुम्ही तुमच्या फ्रेंडला दिले, तर तुमच्याकडे किती उरले कळतंय? आता तुमच्याकडे 5 बॉल्स होते, त्याच्यामधले तुम्ही 3 मित्राला दिले, तुमच्या फ्रेंडला दिले, तर तुमच्याकडे किती उरले, किती शिल्लक राहिले, याला म्हणायचं सबस्ट्रॅक्शन। ॲडिशन करताना जसं मी सांगितलं होतं, ॲडिशन करण्यासाठी आपल्याला एक साईन लागतो, तसंच सबस्ट्रॅक्शन करताना सुद्धा आपल्याला एक साईन लागतो। तर तो साईन असा लिहायचा आणि त्याला म्हणायचं मायनस। तर चला एक्झाम्पल बघूया। जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे 5 बॉल्स असतील आणि तुम्ही 3 बॉल्स तुमच्या फ्रेंडला दिले, तर किती उरले, किती शिल्लक राहिले। तसंच आपण आईस्क्रीमच्या स्टिक्सनी एक्झाम्पल बघूया। तर माझ्याकडे काही आईस्क्रीमच्या स्टिक्स आहेत। सो किती स्टिक्स आहेत या, किती स्टिक्स आहेत या काउंट करा। सो मी काउंट करते 1 2 3 4 5 6। सो माझ्याकडे टोटल 6 स्टिक्स आहेत। तर यातल्या 3 स्टिक्स जर मी काढून घेतल्या म्हणजे कट केल्या, मायनस केल्या, तर हाऊ मेनी लेफ्ट, किती उरतील काउंट करा 1 2 3। ह्याला म्हणायचं सबस्ट्रॅक्शन। सो 6 - 3 आन्सर किती आला 3। चला मग आपण मागच्या वेळेस जसं ऑब्जेक्ट्स यूज केलेले, बॉल यूज केलेला, तसंच आपण सबस्ट्रॅक्शनमध्ये पण बघूया। आता त्यावेळेस आपण तिथे ॲडिशनमध्ये 2 नंबर्स होते, तर दोन्ही बाजूला बॉल बनवायचो, पण आता आपल्याला तसं करायचं नाही आहे। आपल्याला फक्त बिगर नंबरचेच बॉल बनवायचे आणि त्याच्यामधनं आपल्याला जो काही नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे त्या नंबरचे बॉल्स कट करत जायचे आहे। आता इथे 4 नंबर आहे, 4 - 1। आता 4मधून जर 1 मी मायनस केला म्हणजे 1 जर कट केला, तर किती उरतात, किती शिल्लक राहतात ते आपल्याला बघायचं आहे। सो इथे 4 बॉल्स बनवले मी, किती कट करायचं आहे आपल्याला 1। सो 1 कट केला। सो हाऊ मेनी लेफ्टचा अर्थ किती उरले, किती शिल्लक राहिले। सो हाऊ मेनी लेफ्ट 1 2 3। काउंट केल्यानंतर आन्सर आलं 4 - 1 = 3। आता पुढे बघूया 2 - 1। चला बिगर नंबरचे आपण बॉल्स बनवूया। तर 2 - 1 आहे, सो 1 बॉल कट करायचा। हाऊ मेनी लेफ्ट 1। समजते? सोपं आहे ना? नेक्स्ट प्रॉब्लेम 5 - 3। बिगर नंबरचे बॉल बनवूया। 1 2 3 4 5। 5 - 3 म्हणजे मला 5 बॉलमधनं किती कट करायचे ते आता, सो 3 1 2 3। सो हाऊ मेनी लेफ्ट, कट केल्यानंतर किती शिल्लक राहिले 1 2। सो 5 - 3 आन्सर इज 2। आता पुढे बघा 3 - 2। सो 3 बॉल्स बनवते 1 2 3। 3मधून मला किती कट करायचे 3 - 2। सो मी इथे 2 कट करते 1 2। सो हाऊ मेनी लेफ्ट ओनली 1। सो आन्सर इज 3 - 2 = 1। आता पुढे 6 - 3। बिगर नंबर आहे 6, सो 6चे बॉल्स बनवते मी 1 2 3 4 5 6। चला सांगा मग 6 - 3। सो मला कट किती करायचे ते 3 कट करायचे आहे। सो 1 2 3 1 2 3। हाऊ मेनी लेफ्ट काउंट करा 1 2 3। ओके नेक्स्ट प्रॉब्लेम 5 - 0। आता 0 म्हणजे काहीच नसतं, कुठलाच नंबर नाही, 0 म्हणजे काहीच नाही। सो 5 1 2 3 4 5। 0 कट करायचा म्हणजे मला काहीच कट करायचं नाही आहे, मग ह्याच्यामध्ये किती उरतील काउंट करा 1 2 3 4 5। पुढे 4 - 4। सो दोन्ही सेमच नंबर आहेत, तर आपण एका नंबरचे बॉल बनवू।
1 2 3 4. मला 4 - 4 करायचं म्हणजे 4 बॉलमधनं मला 4 कट करायचे. सो 1 2 3 4. तर काहीच शिल्लक नाही राहिलं याच्यामध्ये, तर आन्सर काय येईल? 0. सो 4 - 4 इज इक्वल टू 0. नेक्स्ट प्रॉब्लेम. 3 - 1 बिगर नंबर आहे ते 3. सो 1 2 3. कट किती करायचं ते चला सांगा, तुम्ही सांगा. ओनली 1 कट करायचं. सो मी याच्यामधून 1 कट केला. सो 3 - 1 मधनं किती शिल्लक राहिलं? 1 2. सो 3 - 1 इज इक्वल टू 2. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. 9 - 5. सो बिगर नंबर इज 9. सो 9 बॉल बनवूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9. सो 9 मधून मला किती कट करायचे ते? 5. 1 2 3 4 5. सो हाऊ मेनी लेफ्ट? चला काउंट करा किती उरले. 1 2 3 4. पुढे 10 - 5. सो 10 इज अ बिगर नंबर. 10 बॉल बनवूया. 2 3 4 5 6 7 8 9 10. सो 10 मधून आपल्याला किती कट करायचे? 10 - 5. 1 2 3 4 5. So 1 2 3 4 5. So how many left? 5 balls are left. So answer is 10 - 5 is equal to 5. समजलं सबट्रॅक्शन किती इझी होतं. अगदी छोटे छोटे व्हिडिओज बनवलेले आहेत. ज्या पॅरेंट्सला मुलांसोबत बसून त्यांचा अभ्यास घेणं शक्य नाही त्यांनी सरळ मुलांना व्हिडिओ लावून द्या. एक नोटबुक पेन्सिल घेऊनच व्हिडिओ सोबत बसायचं. जसं जसं मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करते तसं तसं त्यांना वहीमध्ये सॉल्व्ह करायला सांगायचं. सॉल्व्ह करता करताच अभ्यास होऊन जाईल. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.